हा पूल 1968 ते 69च्या दरम्यान झालेला पिंपरी नांदीच्या रस्त्यावरील हा पूल आहे आणि या पुलाला साधारणतः दसपटीपासून 12 ते 15 गावं आणि कराड हायवेला आणि इकडे मोरवणे विभागाला खेडला या 2 तालुक्यांना जोडणारा मोठा पूल होता। इकडे MIDCला अटॅच होणारा पण हा पूल, या पुलावरून तिन्ही महापुरामध्ये सुमारे 8 ते 10 फूट पाणी गेलं होतं आणि त्यावेळेला हा पूल नादुरुस्त झाला होता आणि सदर या पुलाबाबतची मागणी आपण 2017 पासून संबंधित सर्व विभागांकडे कोकण आयुक्तांपर्यंत केलेली होती, परंतु दुर्दैवाने याला नेहमीच प्रत्येक वेळा बजेटमध्ये प्रस्तावित होता आणि प्रत्येक वेळा निधीची पूर्तता होत नव्हती आणि उद्योगमंत्र्यांनी आत्ताच या जिल्ह्यात 24 कोटी देतो असं कबूल केलं होतं, परंतु तत्पूर्वीच हा पूल आता अशा परिस्थितीमध्ये पडलेला आहे। सुदैवानं आता चर्चा करता करता त्या ठिकाणी 50-60 जण उभे असताना तो पूल पडला, त्याच्यामध्ये एक रिक्षावाला जाता जाता वाचला। अशा परिस्थितीमध्ये 50 ते 60 जणांचे जीव देखील आता या ठिकाणी वाचलेले आहेत। गांभीर्याचा विषय असा की गेले 8 ते 10 वर्ष या पुलाबाबतची मागणी होत असताना प्रशासनानं या विषयाची गंभीर दखल घेतली नाही। यासकट आणखी 2 पुलांची मागणी देखील आपण केलेली आहे जे याच हायवेला या मार्गाला जोडतात आणि आता मेन गणेश उत्सवाच्या काळामध्ये या दसपटी भागातील पुणे मुंबईकर येणाऱ्या लोकांसाठी आणि गणपती चाकरमान्यांसाठी येणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक करणं फार जड राहणार आहे, कारण अंतर्गत खडकोली मार्गाचा जो वाहतुकीचा मार्ग आहे तो फार नॅरो आहे आणि त्या ठिकाणी जड वाहतूक वगैरे करता येणार नाही। MIDC कारखानदारांची जी वाहतूक आहे ती पण पूर्णतः ठप्प होणार आहे।